आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी। एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठा निर्णय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रुपये 4,000 रुपये सरकारकडून थेट खात्यात जमा होणार आहेत। शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे आणि यापेक्षा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी असूच शकत नाही। लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात माहिती आहे, पुढे कंटिन्यू व्हिडिओ करा। त्याचबरोबर आणखीनही महत्त्वाच्या खूप साऱ्या न्यूज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करा। सुरुवात करूया संपूर्ण सविस्तर व्हिडिओला। पहा, लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा रुपये 4,000। होय, रुपये 4,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय देखील आलेला आहे। एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भातही माहिती आहे। अगोदर आपण शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या आनंदाची बातमी पाहूया। शेतकऱ्यांसाठीची आनंदाची बातमी आहे ती आपण पाहूया। वेगवेगळ्या महत्त्वाच्या न्यूज आहेत, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळतील। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहा, तर पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट। पीक विमा मिळणार आहे 31 मार्च अखेरपर्यंत। या ठिकाणी राजेश विटकर यांनी मांडलेले आहे लक्षवेधी आणि कृषी मंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहात रक्कम देखील वर्ग करण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये जमा होणार आहेत। पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत 31 मार्च अखेरपर्यंत। आता पीक विम्याची अपडेट पाहिली आपण, पीक विमा 31 मार्च अखेरपर्यंत जमा होणार। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची माहिती, त्या अगोदर मला पटापट सांगा कुणाकुणाला 25,000 रुपये हवे आहेत। शासनाकडून 25,000 तुम्हाला हवे आहेत का? ज्यांना 25,000 हवे आहेत त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण 25,000 संदर्भातली माहिती तुम्हाला मी आता अगदी काही सेकंदामध्ये देणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 25,000 रुपयाचं कर्ज मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हे कर्ज जे आहे ते तुम्हाला हप्ते फेडायची गरज पडणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून हे हप्ते फेडून घेतले जाणार आहेत। योजनेच्या पैशाच्या माध्यमातून तुमचे हप्ते कट होणार आहेत। 25,000 रुपये मिळण्यासाठी अट एकच आहे। त्यामध्ये अट कोणती आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 25,000चं कर्ज, ज्या महिलांना 25,000 हवे आहे 25,000 आणि ज्यांना 10,000 हवे आहेत त्यांना 10,000 मिळण्यासाठी, कर्ज मिळण्यासाठी सरकारने एकच अट घातलेली आहे, ते म्हणजे तुमचं खातं जे आहे ते मुंबई बँकेत असावं लागणार आहे। मुंबई बँक अंतर्गत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला राज्य शासनाच्या वतीने तर फक्त मुंबई बँकेअंतर्गत तुमचं खातं असलं पाहिजे, ही एक महत्त्वाची अट शासनाने घातलेली आहे। 25,000चं कर्ज तुम्हाला मिळणार आहे। कर्जाचे हप्ते फेडायची गरज पडणार नाही। या कर्जाच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही तुमचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता। विशेष करून महिलांसाठी सरकारने ही नवीन युक्ती जी आहे ती, ही नवीन आयडिया जी आहे ती काढलेली आहे, योजना जी आहे ती काढलेली आहे। आता पहा, आणखीन एक नवीन अपडेट आपण पाहूया। तर महत्त्वाची माहिती आहे आता रुपये 4,000 संदर्भात। तुम्ही थंबनेलवर माहिती पाहिलेली आहे, 4,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत। ऑफिशियल शासन निर्णय आलेला आहे, त्या संदर्भात माहिती आहे। तर पहा, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाने आणखीन 6,000 रुपये इतक्या निधीची भर घातलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केलेली आहे। आता याच महासन्मान निधी योजनेअंतर्गत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। होय, लाडक्या बहिणी शेतकरी, ज्या माझ्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये रुपये 4,000 रुपये जमा होणार आहेत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर। 31 मार्च अखेरपर्यंत ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। शासन निर्णय आलेला आहे।
पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्या पात्र लाभार्थी बहिणी आहेत आणि जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शासनाने हा शासन निर्णय म्हणजे GR कालच्या तारखेला काढलेला आहे आणि यानुसारच आता खात्यामध्ये 4,000 जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल नमो शेतकरी किंवा PM किसान योजना याचे तर पैसे जे आहेत ते महिन्याला फक्त 2,000 म्हणजे महिना 2,000 आहे, हप्ता 2,000 आहे, वर्षाला तुम्हाला 6,000 हे मिळणार आहेत. म्हणजे एक हप्ता 2,000चा आहे, प्रत्येक महिन्याला 2,000 नाही तर एक हप्ता 2,000चा आहे. मग 4,000 कसं काय मिळणार? तर ज्या लाडक्या बहिणींना, ज्या शेतकऱ्यांना या अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता मिळाला नव्हता, आता 6वा हप्ता मिळणार आहे. शासन निर्णय आलेला आहे 6व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात. 1642 कोटी इतका निधी देण्यात आलेला आहे आणि या निधीच्या वितरणाच्या माध्यमातून पैसे जे आहेत ते देण्यात येणार आहेत. पाहू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एवढा निधी म्हणजे 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येते. आता 6वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. 6वा हप्ता 2,000चाच असणार आहे, परंतु तुम्ही म्हणाल की 4,000 रुपये मग कसं काय मिळणार? तर 4,000 रुपये मिळणार आहेत. इथं या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिसत आहे की यापूर्वीच्या हप्त्यामध्ये प्रलंबित ज्या शेतकऱ्यांचे हप्ते आहेत, प्रलंबित ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते आहेत, कुणाला 5वा हप्ता आला नसेल, कुणाला 4था हप्ता आला नसेल, कुणाला 3रा हप्ता आला नसेल, कुणाला 2 हप्ते आले नसतील, अशांना आत्ता रुपये मिळणार आहे 4,000. जर 2 हप्ते आले नसतील तुम्हाला, मागील 2 हप्ते म्हणजे आता 5वा हप्ता आला नसेल तर 5वा आणि 6वा हप्ता अशा प्रकारे एकूण 4,000 खात्यामध्ये जमा होतील. जर समजा तुम्हाला 4था हप्ता आला नसेल तर 4थ्या हप्त्याचे 2,000, त्यानंतर 5व्या हप्त्याचे 2,000 आणि 6व्या हप्त्याचे 2,000 अशा प्रकारे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत. याचं कारण म्हणजे शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे, जे लाडक्या बहिणींचे हप्ते प्रलंबित आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या संदर्भात आपण ही माहिती पाहत आहोत. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या संदर्भात ही माहिती आहे, अगोदरच लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजनेचे पैसे 6,000 मिळणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे 4,000 मिळणार. तर तसं नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना हा हप्ता मिळणार आहे. जे शेतकरी आहेत त्यांना हा हप्ता मिळणार आहे. प्रलंबित हप्ते म्हणजे यापूर्वीचे हप्ते आले नसतील तर ते देखील मिळणार आहेत. सोबतच 6व्या हप्त्याचे पैसेही मिळणार आहेत. शासन निर्णय आलेला आहे. महत्त्वाची अपडेट आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आणि बहिणींसाठी सरकारने गुड न्यूज दिलेली आहे. पहा, आता एप्रिल महिन्याचा हप्ता, प्रलंबित हप्ता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा, आत्ताच आपल्याला मार्चचा हप्ता आलेला आहे, त्यामुळे लगेचच एप्रिलचा हप्ता खात्यात सध्या तरी जमा होणार नाही. आता सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्याला मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे ज्या महिलांना आले नाहीत त्यांना वितरित होत आहेत आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे मिळून जातील. त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक देखील करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण शासन निर्णयासोबत, सरकारी योजनांच्या एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.